मी गावासाठी क्रिकेट खेळा, तुमचं मतभेद दूर ठेवा, ना पैशासाठी ना नावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो फक्त आमच्या गावासाठी विकी पाटील, आणि त्यामुळे तुम्ही गावासाठी खेळलात आता ट्रॉफी मिळणार तुम्हाला आणि गावदेवीचा आशीर्वाद देखील मिळाला. जाऊया मैदानाच्या दिशेने. नाही विकी पाटील बघा ना, मशालची जाण्याची जत्रा पण कॅन्सल केली. असू दे, काही हरकत नाहीये, त्यांनी तो संघ बांधलाय आणि एकजुटीने तुम्ही जिंकत राहा, हा आमचा तुम्हाला आशीर्वाद. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मिलिंद आणि आपण पाहू शकता राज काय खेळ केलाय, 100पेक्षा जास्त धावा. तर ऐवा झेलला आयोजन कमिटीच्या माध्यमातून 500 रुपये. मग आता इथे थांबू नका, 500 घ्या, सुपर संडे साजरा करा आयोजन कमिटीच्या माध्यमातून. विकी मडवी येतोय. मेगा फायनलची मॅच 5 षटकांचा, आपण 4 षटकांची मॅच. पहिल्याच आपण चेंडूवरती टाळ्या होऊन देते. विकी मडवी गोलंदाजी मार्कॉस स्ट्राईकला मिलिंद पाटील. पहिला चेंडू लॉप केलाय, क्षेत्ररक्षक आलाय, जिथे चूक होणार नाही. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. बघा विकेट मिळाली का नाहीये, खेळाडू बॅटर तर थांबले मैदानावर. सागरने चांगला झेल पकडलाय. म्हणजे एकूण 700 रुपये मिळणार आहेत. 500 रुपये कमिटीची आणि तुमच्या माध्यमातून 200 रुपये, म्हणजे 700 रुपये ऐवा झेलसाठी. नाही इथे बसून काहीच होणार नाही दादा, आमच्या बाजूला बसून आम्हाला संध्याकाळी आमचा पेमेंट मिळेलच. ते बघा आता सेल्फी. तुम्ही कुठे चालले? पैसे कोणाला नको येतो दादा या महागाईच्या जमान्यात. बघा आता किती जण सीमारेषेवर तैनात झाले. तिकडे बघा समोर मोर्चा. पण एकच सांगेल की एकालाच कॅच पकडू द्या, दुसरा त्याच्या अंगावर बिंगावर पडू नका, नाही तर 700च्या जागी आणखीन 0 लावावे लागतील बरेचसे. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता संकेत सेलार आलाय. काय मगाशी बॅटिंग केली होती. पहिला गडी बाजूला 0वरती. मेगा फायनलची मॅच सापाड विपक्ष गावदेवी म्हातारडी मध्ये. विकी राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतोय. ओ चांगला चेंडू गुडल्यास पण पिकअप झाला, वेगाने निघाला चेंडू. सापाड संघाला देखील माहिती आहे की राजची विकेट किती फार महत्वाची आहे. नेल्सन मडवी देखील आपण आवाज देतोय की चूक करू नका, एक्स्ट्रा धाव देऊ नका, स्ट्राईकवर राज येईल. डॉट चेंडूची समाप्ती होते. विकेट गेलाय 0वरती. विकी मडवी राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतोय अगा संघा एंड कडून. ओ पुन्हा एकदा बॅक जाऊन कट करतो यावेळेला. बॅटर बाद. विकीला स्ट्राईक आली, आपण म्हणतो राजला स्ट्राईक आली. पंचांकडे पाहिलं तर पंच कोणत्याची खूण करत नाही. आता नवीन बॅटर कोण होतं पाहायचंय. विकी पाटील जात आहेत, अनुभवी बॅटर जातात मैदानात. 2-0 अशी धाव संख्या. बघा आमच्या डाव्या बाजूला कोणाची तरी रिक्षा आहे, ती जरा बाजूला करा. ती तिथे चमकते बघा, पंचांना देखील त्रास होतोय. प्लीज डाव्या बाजूला रिक्षा कोणाची बघा जरा. डाव्या बाजूला इथे म्हणजे मंडपाच्या बाजूला का शैलेश, मंडपाच्या बाजूला बघा जरा प्लीज. ऐवा झेलसाठी 700 रुपयाचं पारितोषिक आहे. आता बघा किती प्रेक्षक वाढलेत. जाणारे नाही बोलतील आम्हाला मिळाला तर झेल 700 रुपयाची कमाई होईल. ओ पूल केला यावेळेला, चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. थांबलाय चेंडू. 2 धावा होत आहेत का पाहिजे, सहज त्याने 2 धावा होत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. खत उघडलं तर 2-2 अशी धाव संख्या आपण पाहू शकता. आपण पाहतोय मेगा फायनलची मॅच. कुशल स्पोर्ट्स 311 सापाड विपक्ष गावदेवी म्हातारडीमध्ये. सर्व संघांनी आज ना चेस करूनच मॅचेस जिंकलेत, हे वैशिष्ट्य राहिले. काय बॅटिंग केली. सिल्वर कलरची ट्रॉफी आज म्हातारडी गावात जाणार. म्हणजे जानेवारी महिन्यात त्यांच्यासाठी मोठा आपण तर सण असणार आहे. 19 जानेवारी 2025 ट्रॉफी आली आहे. तर विकी पाटील मग सकाळी सांगितलं भाऊजी ट्रॉफी मिळत नाही पण आज मिळणार. चेंडू शपल होऊन आपण तर यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडूला काढायचं होतं, कुठेतरी घाई करतो राज. या षटकात 2च धावा आल्या आहेत. विकेट तेच सांगत असतील की थांबायचंय. 18 चेंडू अजून यानंतर बाकी आहेत. तिथून 18 मध्ये आपण चांगली जर धावसंख्या उभारली 40-45 तर फाईट करू शकतोय. विकी मडवी राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतोय. पॉवर प्लेचं षटक करतोय.
हो चांगला चेंडू स्टीअर ड्राईव्ह करायला भाग पडला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. काही संख्या धावफलकातील 3 आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. माने मॅन फ्रॉम कल्याण पंचांच्या भूमिकेत त्यांना इथून लगेच गोरेगाव देखील जायचं आपण वेळे तर वांगणीच्या इथला गोरेगाव तिथे त्यांना आपण तर पंचगिरी करायला जायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत तर धावसंख्या 2-3 अशी धावसंख्या. गौदेवी माताडी संघ काय कामगिरी करतोय. सकाळी या संघाने पहिल्याच मॅच मध्ये दावडीला पराभूत केलं. त्यानंतर जबरदस्त कामगिरी केली. दिव्या संघाला पराभूत केलं. नंतर मात्र तिसऱ्या सामन्यात आपण तर बलाढ्य देसाई संघाला पराभूत केलं. स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई संघाला. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. सागर येतोय गोलंदाजी मार्कवर. सागर पाटील होतो. काल काय खेळ केला या बॅटरने. अष्टपैलू खेळाडू आहे बघा. काही प्रेक्षक आता ट्रॉफ्यांचे फोटो देखील घेत आहेत. फायनलच्या धावा नसणार आहेत बघा सिरीज साठी. सातत्याने सूचना करतोय. ट्रॉफीच आहेत पण ते सांगणं आपलं काम आहे ते आपण सांगतोय. सुभाष वैती बघा किती खुश आहेत. ते जरी काल सेमीफायनल मध्ये पराभूत झाले पण त्यांना माहिती आहे सकाळी ज्यांनी जो वाद झाला होता सुभाष वैतींनी मध्यस्थाने मिटवला. त्यामुळे त्यांना आनंद असेल होता की मी मध्यस्थ झालो. संघ चांगला खेळला. संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला. त्याबद्दल त्याच्यापेक्षा त्यांना जास्त आनंद काय असणार आहे. आणि शेजारीच गावे बेतवडे म्हातारडी दातिवली. ओ स्विचच्या माध्यमातून पाठ ठेवलाय. पॅटर्न स्ट्रोक खेळले त्यावेळेला. चेंडू गेलाय सीमारच्या बाहेर. षटकार. पाटीलच्या माध्यमातून 2000 रुपये पारितोषिक. कुणाल पाटील मला वाटतं एटीएम खुला करूनच आलेत आज. ते देखील एक चांगले खेळाडू होते. सलामीला नेहमी याचे खूप चांगले बॅटिंग करायचे पण आज गावातील जे चांगले खेळाडू खेळतात ना कल्पेश त्यांना पारितोषिक देतात. त्यांचं मनोबल वाढवतात. नाही प्रोत्साहन देणे गरजेचं आहे ना. आपण ज्या गावात राहतो त्या गावाची खेळाडू जर चांगली कामगिरी करतात त्यांना बक्षीस द्या. इतरांना तर मी लावताच लावता हो. चला चेंडू द्यायचं लवकर. कल्पेश आपण म्हणतो ना कोणत्या गावात सप्ताह असला आपण जर काही दिलं ते नाही. आपल्या गावात जेव्हा देतो ना तेव्हा आपली 56 इंचाची छाती होते. त्यामुळे कुणाल पाटीलचा मी धन्यवाद व्यक्त करू. 5000 त्यांनी दिले आणि राजीने तब्बल 8000 रुपयाचा कॅश प्राइज मिळालं. सागर गोलंदाजी मार्कवर टाकला राज. ओ चांगला चेंडू. थोडासा कटर चेंडू टाकला तर बाहेर काढलाय चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती ते षटकार आल्यानंतर कुठेतरी राजनं आता घाईने बॅटिंग करतो मी तर म्हणेल. जी बॅटिंग त्याने मगाशी केली होती ना एकाग्रतेने ती बॅटिंग होत नाही त्याच्याकडनं. कुठेतरी थोडंसं आपण तर संघर्ष करतोय आता मैदानावर. सागर पण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारत होतोय. हो हा चेंडू देखील शॉट ऑफ लेनचा होता. लवकर शॉट सिलेक्शन केलं. राज नाराज होतो स्वतःवरती. मी मगाशीच म्हणतो एकाग्रता भंग होता कामा नाही तुमची. एकाग्रता तुमची मैदान आपण तर तुमच्या टिकली पाहिजे. नजर टिकली पाहिजे तुमची चेंडूवरती. नाही सेल्फी तुम्हाला पारितोषिक नाहीये बघा ना. हिऱ्यापेक्षा जास्ती चमकतायत ते. सेल्फी गेलाय नाही द्या द्या. मी तर म्हणेल किती चांगला समज. आपण तर आपले स्वयंसेवक आहेत ते चांगले स्वयंसेवक आहेत. नाही सेल्फी तुम्हाला पण थांबा थांबा चालेल. जाऊ दे हो सागरातनं एक बुन बादली का पाणी काढलं काही होत नाही. सेल्फी तुमचाच आहे. नाही सेल्फी सारखे मी तर म्हणेल ना किरण 4-5 जर आपल्याकडे स्वयंसेवक असले ना 4 दिवस स्पर्धा बिंदास ठेवा. सर्व काम होईल. सेल्फी चहा आणतो. सेल्फी जेवण आणतो. सेल्फी सकाळचा नाश्ता आणतो. सेल्फी डिझेल आणतो. अजून काय पाहिजे. नाही सर्व कामं केली त्याला धन्यवाद देऊ. हा चेंडू स्टीअर करायचा होता ज्या वेळेला बॅटची आतली कडा. चेंडू जोपर्यंत शॉट तडामांडला फीड होईल एक धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि आम्ही जेव्हा जेव्हा ह्या मैदानात समालोचकांना आलोय ना कल्पेश तेव्हा तेव्हा आम्हाला जे सन्मान चिन्ह भेटतं ते आम्ही सेल्फीला देतो. आम्ही त्याचा सन्मान करतो. नाही पण विनोद पाटील जो काम करतो त्याचा सन्मान करणं देखील गरजेचं आहे. 10 धावा धावपल करते. स्ट्राईकला विकीला आपण पाहू शकता. सागर तुम्ही
हो स्विच हिट केलाय, क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथे आता थर्डमॅनला. एक धाव कंप्लीट केली, पाहिजे दुसरी होते का? नकार दिले, नकार दिले. नाही, राज खाली बसले होते बघा. अतुल पाटीलची लात लागली थोडस, आपण त्या बॅटला लगेच त्याने पाया पडलंय. ते काही खेळाडू काहीच करत नाही. त्या बॅटचा अपमान करू नका. त्या बॅटने तुम्हाला नाव दिलंय, त्या बॅटने तुम्हाला भरपूर पारितोषिक दिले आहेत, त्या बॅटने तुम्हाला सन्मान दिलाय टेनिस क्रिकेटमध्ये. सादर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता यावेळेला राज पाटील. स्वीप केला यावेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. चौकार. कुणाल पाटील यांच्याकडून जर तुम्ही ऐवा झेल पकडला तर 1000 रुपये तुम्हाला. 1000 रुपये एका हाताने. एका हाताने नाही, बिचारा थोडा बघा नाराज होतोय. 2 हाताने सांगा. हम्म, 15 धावा धावफलकाती लागल्यात. नाही असो, देव करो सेल्फीच्या हातात चेंडू बसो. 1000 रुपये मिळू दे त्याला. नाही 1700 एकूण मिळतील त्याला. नाही देव करो त्याची इच्छा पूर्ण करो. किरण पाटील कडून 1000 म्हणजे 2700 सेल्फी. क्या बात आहे. सोन्यापेक्षा सेल्फीच्या कॅचला भाव जास्त आहे. नाही एका हातात सेल्फी. कुणाल पाटील कडून बघा विकीसाठी कॅश प्राइज झालेले. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. नाही तर कुणाल बघ पाहायचं कशा प्रकारे आपण तर कुणालने पारितोषिक लावले, पण आता इथून विकी कशावर बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर आलाय. स्पिन आक्रमण अतुल आलाय. 15 धावा झाल्या 2 षटकामध्ये. 12 चेंडू मध्ये आता करायचं काहीतरी. विकी पाहिजे काय करतोय. हो फटका यावेळेला उडवलाय. मिडाफोरून चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. काय पंच होता. धावसंख्या दाखल 19 आणि अनुभव प्रचंड. विकीकडे देखील संघर्ष केला या संघाने आणि या संघर्षातून आपण तर मेगा पानामध्ये पोहोचलाय. काय बॅटिंग केली. तर धीरज पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 19 धावा धावफल करते अतुल पाटील. गोलंदाजी मार्कवर मेगा फायनलची मॅच. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतो टाकला विकी. पूल केला यावेळेला चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. ताकद थोडीशी कमी पडते. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता 20. हाच जर चेंडू राजला मिळाला असता तर कदाचित षटकार गेला असता. पाहिजे आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला अतुल अष्टपैलू खेळाडू, दुसऱ्या बाजूला राज अष्टपैलू खेळाडू. 20 झाल्या. चेंडू बाकीत अजून या षटकातील विचार केला तर 4 म्हणजे 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. राज सारखा जर बॅटर थांबला मैदानावर तर तो धावा करू शकतो. इथूनही 50 जवळ पोहोचू शकतोय. 8 चेंडू 14 धावा केल्यात त्याने आतापर्यंत. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्विच हिट केलंय, पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक लावलंय तिथे थर्डमॅनला बघा. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता कुणाल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 21 धावा. जशा प्रकारची गोलंदाजी केली तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. पुढे अतुल गोलंदाजी मार्कवर टाकला. विकी पाटील शांत खेळ चालला मैदानात. चौकार षटकार येत नाही. स्विच हिट केलंय. आता पाठवून दिलंय चेंडूला. थर्डमॅन सीमारेषा पार. चौकार. चांगली बॅटिंग करतोय. 4 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या आहेत त्याने. जबरदस्त बॅटिंग करतोय. तिसरं षटक प्रगती पथावर. अतुल राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. शपल ऑन साइडला पाठवलंय. फाईन लेगला चेंडू सीमा पार. चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. धावा येत आहेत आता या षटकामध्ये. या संघाची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. विकी पाटील बघा प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर बॅटला चुंबन घेतोय तर त्या बॅटने त्याला धावा येत आहेत. हे प्रेम आहे
बॅकफुट गेलाय, पंच केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डिफेंडला जुबान चेंडू, क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला फीड करतील. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 31 धावा. 31 धावा धावफलकाती लागल्या आहे. त्याचा अंतिम षटक कोण घेऊन येतोय? पाण्याची मागणी केली का? पाणी पाणी जरा घेऊन जाते. नाही जा आता. आता मुभा देऊ सचिन आपण. सकाळपासून भरपूर बंधन होते, आता बंधनातून मुक्त करा. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकाला, धन्यवाद देतो आमच्या पंचांना आणि खास करून धन्यवाद देतो विनोद पाटीलला की त्यांनी 4 दिवस आमची उत्तम साथ दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि खास करून धन्यवाद देऊ साबे वासियांना की त्यांनी आम्हाला 4 दिवस या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. सेल्फीला आपण धन्यवाद देऊ. नाही, आजचा दिवस म्हणजे सांगता समारंभ. दशरथ पाटील म्हणतात काल्याचं कीर्तन. 31 धावा झाल्यात. जी लहान मुलं पतंग उडवतात त्यांना विनंती आहे की जरा थोडंसं सांभाळून पतंग उडवा, कारण की त्या स्लापला कथाडे नाहीयेत. अशा अनेक दुर्घटना घडल्यात. त्या स्पर्धेचा खेळाडू उत्कृष्ट कोण आहे ते विनोद पाटील तुम्हाला माहिती आहे. प्रेक्षकांची गर्दी बघा आता ऐवा झेलसाठी. प्रत्येक जण प्रत्येकाला सांगतोय बाबा तुझ्याकडे आलं तर तू पकड, मी तुला डिस्टर्ब करणार नाहीये. पण झेल कुणाकडे येईल? अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहिजे आता? कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापार संघ. मनीष येतोय, मनीष मडवी येतोय. सायकलला आपण पाहू शकतो राज पाटील. आता इथून काय करतो पाहिजे? किती धावांपर्यंत लक्ष येतं? 31 झाल्यात. आता इथून जेवढ्या धावा आहेत त्या प्लस असणार आहेत. खेळाडू बघा जलपान करून आले आहेत. खेळाडूंना जलपान नसेल मित्र म्हणे काहीतरी मेसेज देऊन आले आहेत की या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग करायची. आज 2025 19 जानेवारी म्हाताडी वासंसाठी मोठं सण आहे. ट्रॉफी येणाऱ्याच गावात. चेंडू यावेळेला हुक करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. खरं का म्हाताडीची स्पर्धा म्हणजे विनोद पाटील आपण पाहिलं तर बराच आता मला वाटतं 10-1 वर्ष होत आले असतील कदाचित. पहिला म्हणजे म्हाताडीचं आपण तर महाशिवरात्रीच्या म्हाताडी जो संघ आयोजित करत ती स्पर्धे तुफान गर्दी असायची. पण आता ती स्पर्धा बंद झाली आहे. नाही तर ती स्पर्धा झाली का मग सर्व क्रिकेटर भरपूर खेळाडू आपण तर स्पर्धा खेळायचे बंद करायचे, स्पर्धा बंद व्हायच्या. ओ या हेलिकॉप्टर उडवायचा आता. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला वाईड स्लॉंगाला. एकदा कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचं? विकी धावतोय वेगाने. 2 धावा कंप्लीट केले तर सहजतेने धावसंख्या धावफलकाती 33 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो मनीष मडवी येतोय. एक उंच पुरासा गोलंदाज. राज पाटील काय करतो पाहायचंय? पाठीराखे शांत बसले आहेत. पाठीराख्यांना टाळ्या वाजवण्याचा आवाज करण्याचा संधी देतो का पाहायचंय की मनीष इथून मात्र त्यांची विकेट मिळवतो. ओल ऑफ केला यावेळेला. चेंडू हवेमध्ये आहे का? गेलाय गेलाय का पाहायचंय आणि गेलाय. काय या षटकार आहे? नाही बाबा षटकार लवकर दे. नाही बघा ना जो स्वयंसेवक आहे तो लवकर देत पण नाही षटकार. नाही स्वयंसेवक आहेत ना तिथे, चेक करा. पडदा आहे, पडदा आहे नेल्सन. आता दिसतच नाही नेल्सन, तुम्ही बघा येऊन इथं बस. हा पडदा येतोय. स्वयंसेवक षटकार आहे ना? बाळा माने सर पडदा समोर आहे, दिसत नाहीये. षटकार. रुपेश आहे का? यस रुपेश पाटील म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी. रुपेश षटकार आहे ना? रुपेश का आता चर्चा करतोय बघा. यस षटकार. नाही स्वयंसेवक त्यासाठी सांगतो आम्ही थांबा तिथे. बरोबर आहे. नाही कोण सर्व संघांना खेळाडूंना विनंती आमच्या स्वयंसेवकांनी तुम्ही सीमेवर तैनात राहा. 39 झाल्यात. निलेश पाटील साहेबांचा देखील आगमन होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर
चेंडू बाकेत अजून या षटकातील 3. मनीष राईट आर्म ओर तिकडे मार्ग होतो शकराराज. हो उडवला यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या समोर चेंडू लँड झालाय त्याला बीड करून चेंडू चाललाय सीमारेषेकडे. चौकार. धाव संख्या 43. 2 चेंडू मध्ये 10 आल्या आहेत. आता म्हातारडी वासी आपण आता पाठीराखी आता टाळ्या वाजवत आहेत. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 2. 13 चेंडू 27 धावांची खेळी करतोय. जर राजची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग संघर्षातून आज संपूर्ण दिवस तो नॉट आउट राहिलाय. त्याचे 2 चेंडू आता कशा प्रकारे खेळतोय मनीष. ओ पूल केलाय फ्लॅट सपाट बालस्टोक षटकार. नाही झेल कोणी पकडलाय. या बाबा धावत या धावत या धावत या. 700 रुपये मिळतील. या लवकर या. नाही बघा संध्याकाळचा टाइम जर झाला या लवकर या लवकर या. हो दादा लवकर या. सेकंदाला पैसे कट होतील नाही तर जीएसटी नाहीये पण सेकंदाला पैसे कट होतील. धावत या. 49. चला दादा लवकर या. अंतिम चेंडू मनीष. हो हुक केला या वेळेला चेंडू हवेमध्ये. नो मॅन लँड्स मध्ये जो पर्यंत चेंडू पडतोय 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 51 आणि 52 धावांचं लक्ष असणार. जे प्रेक्षक येत आहेत त्यांना आम्ही 700 रुपयाचा कॅश प्राइज देखील देणार आहोत. चला या या प्रेक्षक या. नाही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद बघा ना किती झाला. या या समोर नाही टाळ्या होऊन जो त्या प्रेक्षकांनी 700 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देऊ. निलेश जाते या. नाही प्रेक्षक कोणते आहेत. प्रेक्षक कोणत्या गावचे आहेत. इथलेच आहेत का. नाही इथलेच आहेत प्रेक्षक. किती आनंद झाला बघा विनोद. क्या बात आहे. नाही इथलेच असतील. आनंद बघा दादा इथलेच आहेत का. नाही पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल मला वाटतं दादांची उपस्थिती पहिला राहील. भले कामाला दांडी मारतील. सेल्फीला 2700 आहेत. नाही आता घरचे बघत असतील ते म्हणतील बरं आहे बाबा गेल्यात ना जिथे कमाई करून आले. धावा झाल्यात 51. 52 धावांचं लक्ष. पाहिजे इथून मात्र चॅम्पियनशिप कोण पटकावतोय. सापाड संघ की आपण माताडी संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसरी आमचे साथी समालोचक आपण मिळले तर विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. मी बाळू पाटील आपल्या सरजा करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण सन्मान करूया बाळू पाटील यांचा. तर 2 दिवस 40+ तर बाळू पाटील साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 दिवस 40+ इथे होते आणि 2 दिवस रेग्युलर म्हणाले की 4 दिवसाचा गणपती इकडेच विराजमान आहे. त्यांचं विसर्जन आपण नाही करणार. पुढच्या स्पर्धा देखील आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या. बाळू पाटील वेलवेट व्हॉइस ऑफ सागाव. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये. अत्यंत अनुभवी कॉमेंटेटर. त्यांचा सन्मान निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. तर म्हातारडी संघ इथून जर जिंकला तर आदरणीय सुदर्शनजी पाटील याचकडून 2000 रुपये देण्यात येतील. स्वागत आहे सगळ्यांचं.
सामना अंतिम सत्र विजयासाठी हव्यात 52 धावा कुशल स्पोर्ट सापड संघाला. बघूया 13 धावांची धावगती राखायची विजयासाठी. कोण बनणार चॅम्पियन. तर या ठिकाणी बाळा माने सरांना आपण सन्मानित करूया. 2 दिवस अत्यंत चांगले अंपायरिंग त्यांनी केलेले आहे आणि त्यांना इथून थेट रवाना व्हायचे दुसऱ्या स्पर्धेसाठी. गोरेगाव अच्छा वांगणी. तर विद्युत प्रकाश ज्योती स्पर्धा आहे तिथे जावं लागेल. डे नाईट काम सगळेजण करतायत. अंपायरिंग जॉब फार रिस्की जॉब आहे. डोळ्यात तेल टाकून काम करावं लागतं. एखादा निर्णय इकडे तिकडे झाला की किती खांगावा केला जातो. पण आमचे अंपायर अत्यंत चांगले अंपायरिंग केले. बाळामाने सरांना सन्मानित केलं गेलंय. होळ्या मॅचकडे 52 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी अतुल पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण बघतोय विकी मडवी. बघूया 13 धावा हव्यात. कोण उचलणार साबेगाव चषक 20-25 अजिंक्य पदावरती कोण कोणणार नाव. येणारी 4 षटकं उत्तर देतील आपल्याला. सापाड संघ तयार चेसिंग साठी. हो हलक्या हाताने चिप करतायत. नशीब बलवतर फिल्डर मागे होते. आकाशच्या ठिकाणी मिड ऑन वरनं येत आहेत. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. एका धावेने अकाउंट ओपन होतंय सापाड टीमचं. बॉलिंग मार्कवर आपण बघताय राज पाटील. या स्पर्धेमध्ये तब्बल 164 धावा त्याने केल्या. टाळायला हरकत नाही. 164 धावा या मॅचचे आपण धावा काउंट केलेले आहेत. पण त्या जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल बक्षीस देऊ तेव्हा ते काउंट केले जाणार नाही. या मॅचचे जे धावा आपण बघतो 35. जबरदस्त दिवस आजचा गाजवलेला आहे राजने. हा चेंडू वाईट मिड ऑनला. काय घडतंय. थ्रो थोडासा खराब धोका पत्करला होता. आणि बघा गरज आहे का. या चुका मागात पडू शकतील. ही फायनल मॅच आहे. पहिल्या क्रमांकासाठी फाईट आहे. प्रचंड मेहनत दोन्ही संघाने केलेली इथपर्यंत पोहोचण्यासाठी. काल सापाडने दिवस गाजवला. आजचा दिवस गाजवलाय माताडीने. दरम्यान आदरणीय संजय दादा भोईर यांचं आगमन होतंय. दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत करतोय. UTC परिवारासोबत जे जोडले गेले आहेत त्यांचे स्वागत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. UTC अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करते. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. स्ट्राईक वरती येतोय त्या ठिकाणी विकी. हो फुल टॉस स्लाइस केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पार. खराब चेंडूवरती योग्य समाचार. धावा मिळतील 4. धावसंख्या धावपलकावरती 7 धावा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा राज पाटील. ओव्हर द विकेट. फुल टॉस फटका बसलाय पण तिथे फिल्डर नाहीये. चेंडू पडतो त्या ठिकाणी वॅकेंट एरियामध्ये गेलाय डीप पॉइंटच्या दिशेने. आणि या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट बघा अप्रतिम. जी लेंथ हवी आहे ती मात्र प्राप्त होत नाहीये. आपती फुल टॉस चेंडू होता. धावसंख्या दुहेरी अंकात जाते 10 धावा. एक चांगली सुरुवात आपण बघतो. ते 2 बॅटर करून देत असताना 52 धावा करायच्या आहेत. योगेश पाटील यांचं देखील स्वागत करूया. माथाडी संघाचे काल त्यांना आपण कॅप्टनच्या भूमिकेत बघितलं जेव्हा होम माथाडेश्वर माथाडी संघ इन ऍक्शन मध्ये होता. खूप चांगली बॅटिंग त्यांनी काल केली. त्यांचे आपण स्वागत करूया. आज काय पाणी हवंय फर्स्ट हँड बॉक्स. तर दुखापत झालेले बहुतेक नाही उठलेले आहेत. लढायचंय जिंकायचंय संघर्ष करायचंय. बघा निल्सन मडवी शिट्या मारतायत काहीतरी इन्स्ट्रक्शन देत आहेत. आज टीम मध्ये नाही आहेत आणि त्यांची वेगळी आद आहे. मैदानाच्या बाहेर असू दे आतमध्ये असू दे सगळ्यांना हसवतात. मध्येच काही एखादा शब्द वाक्य असं काढतील की सगळे कदा असतात. आता शिटी मारून काहीतरी सांगितले कानमंत्र दिलंय. काय कानमंत्र असावा आता त्यांच्या टीममेट्सला ते माहिती असावं. गणेश साळुंके यांचे आगमन होते.
हो चांगला चेंडू विनर एज. ओ काय घडलंय, मिसअंडरस्टँडिंग करत होती का? विकी पुढे निघून आले होते, चेंडू मागे आला होता, पण इथून मात्र विकेट कमावली जाते ती म्हणजे अतुलची. सारे काही अलबेल सुरू होतं, मग हा वेडेपणा का, हा प्रश्न सापाडचे समर्थक विचारत असतील. धावपलके होते एकूण आपण बघतोय त्या म्हणजे 10 आणि इथून मात्र सांघिक यश लाभतंय. दोघांमधला तालमेल बिघडला. विकी नॉन स्ट्राईक वरनं धावत आला. अतुलला माहीतच नाही चेंडू एक्झॅक्टली गेलाय कुठे. यष्टांच्या मागे आपण बघतायत विकेट किपरच्या भूमिकेत त्या ठिकाणी रोहितने चेंडू अडवला आणि त्यानंतर आपण बघितलं काय जबरदस्त आथ्रो फलंदाज अतुल बाद झालाय आणि या चुका या क्षणाला मागात पडू शकतील. आणि दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मिडल करत होते, खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्येला आकार देत होते. इथून मात्र अतुल बाद झाल्यानंतर मैदानावरती फलंदाज दाखल झालाय कुणाल पाटील. काल कुणाल पाटीलची बॅट तळपली, काल सागरने जबरदस्त खेळ केला. आज पुन्हा एकदा ती संधी ती वेळ येऊन ठेपलेली या फायनल मॅच मध्ये. समोर मातर्डी सारखा एक जबरदस्त संघ ज्यांनी मागच्या सामन्यात बलाढ्य अशा शक्तिशाली संघाला म्हणजे देसाई संघाला पराभूत केलं. 59 धावा चेस केल्या. राज पाटीलची विध्वंसक खेळी, प्रणव शेलारचा जबरदस्त परफॉर्मन्स आणि त्यामुळे आणि पूर्ण दिवसामध्ये राज पाटीलला कोणीही आउट करू शकला नाही असा कुठलाही गोलंदाज आजच्या दिवसामध्ये आपण बघितला नाही की ज्याने राजला आउट केलंय. बॉलिंग मार्कवर राज. यावेळेस मात्र पॉइंटला काय जबरदस्त फटका, नेत्रदीपक, विस्मयकारक, विलोभनीय फटका. 4 धावा. चौदा धावा झाल्यात, षटक संपले. पहिलं टार्गेट आहे एकूण 52 धावांचं, जुनी 38 धावांची. जुनी 38 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 38 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. काल विकी शांत होता, आज मात्र या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. बडे मॅच का बडा खिलाडी नेहमी अशा खेळाडूंना म्हटलं जातं आणि या मोठ्या मॅच मध्ये विकी मडवी जर थांबला आणखीन काही काळ तर इथून मात्र मातर्डी संघाचं विजयाचं स्वप्न तो उद्ध्वस्त करू शकतो. पण बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतोय प्रणव, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. तोच प्रणव आता मात्र बॉलिंग साठी तयार होतोय. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू दूर ठेवला होता. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. पडल्यानंतर चेंडू वाईड लाईनच्या बाहेर येतोय. वाईडच्या आधाराने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 15. या चुका टाळाव्या लागतील. अचूकतेवरती भर द्यावा लागेल, भेदकतेवरती भर द्यावा लागेल, कल्पकतेवरती भर द्यावा लागेल आणि भर द्यावा लागेल इथे बुद्धिमत्तेवरती. चेंडू वाईड आलाय आणि वाईडने 1 धाव आली. बघूया पुन्हा एकदा प्रणव कशा पद्धतीने कमबॅक करतोय. स्ट्राईकला कुणाल. यावेळेस मात्र फोल केलाय. फिल्डर येत आहे, चूक झाले, जजमेंट चुकलंय. गेला चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. चौकार. संघ कुठला आणि गाणी कुठले आहेत. फायनल मॅच आहे. गाणी लावा. आ देखिए जरा किसमें कितना है दम. काहीतरी वेगळी गाणी येऊ द्या. दिवस ढकलायचं म्हणून बरेच जण दिवस ढकलतात. आता पगाराची वेळ झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्या. जबरदस्त बॅटिंग. कुणाल स्क्वेअर लेगला चेंडू पाठवतोय. कुणालने कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं. प्रभाव त्याचा बघितला आपण बॅटिंग मधला. सुंदर चेंडू होता, आत आला होता.
बॅकफुटवरती गेले, हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने ढकलून एकदा पूर्ण केले. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेट फक्त ताकदीच्या बळावरती खेळला जात नाही, बुद्धीचा वापर क्रिकेटमध्ये तुम्हाला करायला हवा. मागचा चेंडू खराब होता, 4 धावा आल्या. पुढचा चेंडू गुडलेंथवरनं आत आणला होता, हलक्या हाताने प्लेस करत असताना एक धाव घेऊन विकीला स्ट्राईक वरती आणले. धावसंख्या 20 धावफलकावरती आपण बघतोय. टार्गेट आहे एकूण या ठिकाणी 52 धावांचं, म्हणजे अजूनही 32 धावांची गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक असतील एकूण आपण बघितलं तर 16 चेंडू 32 ची गरज आहे. चेंडूंपेक्षा धावा दुप्पट आहेत, पण इक्वेशन सोपं होऊ शकतं. एखाद 2 मोठे फटके आले हे समीकरण सोपं होऊ शकतं. बघूया. हो, यावेळेस मात्र पुढे आले होते आणि काय घडतंय. खराब फिल्डिंग, जजमेंट नाही झाला, अंदाज नाही घेता आला. या चुका मात्र तुम्हाला पराभवाला कारणीभूत ठरतील. या चुका तुम्हाला पहिल्या क्रमांकावरनं दुसऱ्या क्रमांकावरती आणतील. तर खेळाडूंना खुर्च्यांवर बसू द्या, बाकीच्यांनी अतिक्रमण करू नका खुर्च्यांवरती. खेळाडू उभे राहिलेले डगआउट मध्ये, आता बसणार कुठे बघा. आयोजकांच्या सूचना आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर सापाडचे समर्थक बसले असतील तर पॅनल्टी लागेल, आधीच सांगतोय. हा, उठा. निल्सन बरोबर बोलला. यावेळेस मात्र वाईट बॉल. काय घडतंय मैदानावरती, साऱ्या काही गोष्टी सापाडच्या बाजूने घडतायत. चुका होत आहेत मैदानावरती. बॅटिंग मध्ये चूक झाली नाही, पण फिल्डिंग मध्ये चुका होत आहेत, बॉलिंग मध्ये चुका होत आहेत. त्यामुळेच आपण बघतायत धावा इथून वेगाने वाढत असताना धावसंख्या धावफलकावरती 25. इक्वेशन बघा, चेंडू शिल्लक असतील 15, 27 धावांची गरज आहे. चला, वेळ जास्त घेऊ नका, मॅच लगेच स्टार्ट करा. तर चेंडू शिल्लक आहेत 15, करायच्या 27. माताडीला कमबॅक करावं लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल, विकेट्स घ्यावे लागतील. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरते मैदानावरती माताडी संघासाठी. कुणाल चांगली साथ देतोय, विकीने जबाबदारी स्वीकारलेली आहे. अतुल बाद झाला, माहिती आहे विकीला माझ्या चुकीमुळे बाद झाला, पण त्यानंतर त्या गोष्टीचा विचार न करता विकी म्हणाला मैं हूं ना, मी खेळेन, मी थांबेन. इथून मात्र हा सामना जिंकून देण्यासाठी मी प्रयत्न करेल. चेंडू खाली राहिलाय, चुका 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 आणि बघा डायरेक्ट हिट. कुणाल मात्र सहजतेने येत होते, जणू काय गार्डन मध्ये फिरत होते की काय. फार वेगाने यायला होता, पण इथून मात्र धावचीच्या रूपाने दुसरा फलंदाज त्याच पद्धतीने बाद झाला होता अतुल, त्याच पद्धतीने बाद झाला कुणाल. आणि इथून मात्र आता मैदानावरती नवीन बॅटर तयार होतोय मैदानावरती जाण्यासाठी. पिंटू पाटील देखील सांगतायत कसं खेळायचंय, चॅम्पियन बनायचंय. पहिल्या क्रमांकाला फार फार महत्व असतं. कुणालाही दुसरी ट्रॉफी नकोय, पहिली ट्रॉफी हवी आहे. पण बघूया ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कुणाला मिळते. अगदी लहानपणापासून या स्पर्धा सुरू होतात. जो तो म्हणतो की मला पहिलं यायचंय, पहिल्या क्रमांकावरती जाऊन पोचायचंय. पण बघूया इथून पहिला क्रमांक कुणाला मिळतोय. इक्वेशन आता मात्र चेंडू शिल्लक असतील 14 आणि विजयासाठी हव्या 27. न्यू बॅटर मैदानाचे सागर पाटील. काल सागरने खूप चांगली बॅटिंग केली आहे, एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज सापाडकडे आहेत. पण दुसऱ्या बाजूने एकामागून एक धक्के द्यावे लागतील तरच या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल माताडी संघ. 14 चेंडू 27 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्या होत्या, या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर धावा आलेल्या आहेत 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. तर बॉलिंग मार्क वर पुन्हा एकदा प्रणव. स्ट्रायकिंग एंडला सागर पाटील. ओव्हर द विकेट. ओ पूल केला फटका, बहुतेक फसलाय, सागर बाद होतोय. आणखीन एक मोठा धक्का कुशल स्पोर्ट्स सापड संघाला. जबरदस्त कमबॅक मैदानावरती आईगाव देवी क्रिकेट संघ माताडीचा.
आपण बघतायत 25 झालेले आहेत आणि इक्वेशन आता मात्र 13 चेंडू 27 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजूला जाबाज, दुसऱ्या बाजूला जिगरबाज. कोण बनणार चॅम्पियन या मैदानावरती हा प्रश्न कायम आहे. कंपल्सरी करावे लागतील या 27 धावा. इनरे चेंडू फाईन लेगला येतोय. विकी मात्र वेगाने या ठिकाणी आलाय. एक धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 26. उर्वरित इक्वेशन 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. कंपल्सरी करायचे आहेत. अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. पण आगामी काळात याच मैदानामध्ये दिवा विभागात प्रथमच भव्य आणि दिव्य आयोजन विद्युत प्रकाश झोतातील म्हणजेच नाईट टुर्नामेंट येणाऱ्या 27, 28 फेब्रुवारी व 1, 2, 3 मार्च अशा 5 दिवसीय स्पर्धेचं आयोजन होणार आहे. आदरणीय निलेश बाळा पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरू होणार आहे. 27, 28 फेब्रुवारी 1, 2, 3 मार्च 5 दिवसीय विद्युत प्रकाश झोतातील म्हणजेच नाईट टुर्नामेंट प्रथमच दिवा विभागात या पाटील क्रीडांगणावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. आणि ज्या कुणाला प्रवेश निश्चित करायचा आहे त्वरा करा, लवकरात लवकर प्रवेश निश्चित करा. स्पर्धेचा फॉर्मॅट कसा असेल, बक्षीस का असेल, काही दिवसात तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल. पिंटू पाटील म्हणता लगेच फिक्स करा माझी. थांबा जरा, अजून फिक्स होईल. तर होऊया मॅच कडे. मॅच जबरदस्त स्थितीमध्ये 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. कोण बनणार चॅम्पियन या मैदानावरती, म्हाताडी की सापाड हा प्रश्न अजून एक कायम. बॉलिंग मार्कवर पुष्पक ठाकूर, स्ट्राईकला विघ्नेश. पहिलाच बॉल, बॅट चेंज. ओहो, जेल पकडायला होता. विकी होते शॉट थर्डमॅनला. प्रयत्न तो ना झाले. हाफ चान्स होता, पूल मध्ये कन्वर्ट करायला होता. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच. पकडा जेल आणि जिंका. क्रिकेटचा खेळ सांगतायत. प्रयत्न केला होता, जेल नाही मिळाला. स्ट्राईक वरती आलाय त्या ठिकाणी आपण बघतोय विकी मडवी. विजयासाठी हव्यात धावा आता 11 चेंडू 25 धावांची गरज. पुष्पक ठाकूर ओव्हर दी विकेट. हो एज लागले. गॅप मधून चेंडू चाललाय. रेस फिल्डरच्या मध्ये चेंडू अडवता आला नाही. चेंडू सीमा पार, चौकार. बॅटची एज लागली. गॅप मधून चेंडू निघाला. प्रयत्न झाले होते, अडवता आला असता पण चेंडू वेगाने निघून गेला सीमा पार. या 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेने समीकरण बदलते. आता 10 बॉल 21 धावांची गरज. फिल्डिंग करावी लागेल, मेहनत करावी लागेल, घाम गावा लागेल. विजय कधी मागून मिळत नसतो. त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, घाम गावा लागतो, जीवाचं रान करावं लागतं. बघूया हे जीवाचं रान हे 2 संघ करतायत पण विजय कुणाला मिळणार. एका मॅन मध्ये 2 तलवार राहत नाही. एका सिंहासनावरती 2 राजे विराजमान होत नाही. या एका मॅच मध्ये एकच चॅम्पियन बनणार. तो कोण असणार. 10 चेंडू 21 हवेत पाठवला फिल्डरच्या हातात. फलंदाज बाद. बिग विकेट. वाघाची शिकार. बड़ी मछली जाल में फंस गई. घडली का मॅच ही तर येणार वेळ सांगे. सिद्धेशने खूप सुंदर झेल टिपलाय. विकी परतलाय.
जड पावलांनी निराश मुद्रेने माहिती आहे कार्य अजूनही बाकी होतं. चॅम्पियन बनवायचं होतं संघाला, पण ते स्वप्न अर्ध्यावरती सोडून तो डगआउट मध्ये येतोय. न्यू बॅटर हर्षल मडवी त्याच्या जागेवरती. 8 चेंडूत 21 धावा केल्यात, पण आता पुढच्या 9 बॉल मध्ये 21 करायच्या आहेत. विकी बाद झालाय, डावाला खिंडार पडले. या खिंडार पडलेल्या जागेवरती पुरुष बनून कोण उभा राहणार, कोण बनणार संकट मोचक या सापाड संघाचा. या 21 धावा कोण करून देणार हा प्रश्न उपस्थित झालाय मैदानावरती. ओ हवेत आहे आणखीन एक झेल होईल का, आणि हो झालाय फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय हर्षल मडवी. आणि बघा मॅच मध्ये माताडी संघाने केलंय कमबॅक. विजयासाठी हव्यात 8 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार, कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार, आणि कुणाला घ्यावी लागेल या मॅच मधून माघार. 8 चेंडू 21 धावा. न्यू बॅटर मैदानावरती मनीष मडवी. बॉलिंग मार्कवर पुष्पक. पुष्पकने काय कमबॅक केलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये अप्रतिम धावा आल्या होत्या सापडकडनं 5, पण नंतर हॅट्रिक बॉल. बघूया हॅट्रिक होते का. फुल केला गॅप मधून, हा जाईल सीमारेषे बाहेर. इथून मात्र मनीषने पुन्हा एकदा संघर्षाचा शंखनाद केलाय या चौकाराने. थँक्यू. चौकार येतोय आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमहर्षकता, रोमांचकता, सस्पेन्स मात्र कायम. 7 बॉल 17ची गरज. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पुष्पक ठाकूर. स्ट्राइकला मनीष मडवी. राउंड द विकेट. हो यावेळेस मात्र नो बॉल कॉल. अंपायरचा येतोय 1+1 आलेली आहे. एकूण मिळतील 2 धावा. आणि बघा रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग साइडने. चेक करूया आता. चेक करणार कोण, आमचे अंपायर बाळा मानते गेले. तर आता कमिटी मेंबर कोणी एखादा खेळाडू या, आपण चेक करा. या किरण सचिन चेक करूया आपण. आणि कोणी येऊ नका बाकीच्या कोणी. आता इतकी गर्दी होईल ना इथे बघायला. चेक करूया आपण. ओव्हर द वेस्ट हाईट आहे की अबाव द वेस्ट हाईट आहे, कमरेच्या वर आहे का नो. तर या ठिकाणी अंपायरने दिलेलं आहे नो आहे. नो नो बॉल. अंपायरने सांगितले नो आहे तर नो आहे, आणि थर्ड अंपायरने सांगितलं नो. 1+1 इक्वेशन बदलेल. हा चेंडू खराब होता. आता समीकरण बघा. 7 बॉल 15 धावा. पुष्पकचा आपण भरभरून कौतुक करत होतो, पण पुष्पकने हे मागचे 2 बॉल खराब फेकले. 1 चौकार आणि एकाच बॉल मध्ये मागच्या त्यांनी 6 धावा दिलेल्या आहेत. पण बघा अंतिम चेंडू आहे. 7 बॉल 15ची गरज. 7 चेंडूत 15 कंपल्सरी करायचे आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे. कुणी जिंकू शकतो, दोघांनाही संधी आहे. मॅच जिंकल्यानंतर कोणी स्टंप काढायचे नाही आहेत. उद्या मॅच आहे, उद्या स्पर्धा आहेत आमच्या आणखीन ओपनच्या. ओ स्लोअर 1 अंतिम बॉल डॉट. आता मात्र इथून चेंडू शिल्लक राहतील. 6 करायच्यात 15.
6 चेंडूत 15 धावा. चॅम्पियन बनण्यासाठी कुशल स्पोर्ट्स सापड संघाला हव्यात, पण या 15 धावा होण्यापासून जर रोखल्या तर चॅम्पियन बनेल माताडी टीम. तर 619 डान्स अकॅडमीचे सर्व कोरिओग्राफर मुन्ना भोईर आणि त्याचबरोबर विनोद भोईर हे सर्पमित्र देखील आहेत. त्यांना विनंती असेल स्टेजवरती या. मुन्ना सर्पमित्र आहे. एखादा साप असेल तर दाखवा मुन्नाला, पण सध्या साप नाही. इथे सगळेजण उभे राहून ढोलतायत नागासारखे. हे मॅच जबरदस्त आहे. सर्पमित्रांचं फार मोठं योगदान आहे मित्रांनो. सापाला बघितल्यानंतर आपण घाबरतो, पण हे सर्प मित्र निर्भीडपणे त्यांना पकडतात आणि अगदी व्यवस्थित ठिकाणी नेऊन ठेवतात. मुन्नाचं स्वागत करूया. मुन्ना स्वतः कोरिओग्राफर आहे. नागासारखे डोलतात देखील आणि नागाला पकडतात देखील. स्वागत आहे मुन्ना आपला. होया मॅच कडे. 6 बॉल 15 ची गरज. बॉलिंग मार्कवर हर्षद शेलार. हर्षदच्या हातात चेंडू सोपवलाय. चेंडू नव्हे, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. बघूया 6 बॉल 15 होणार का? फलंदाज इथून मनीष मडवीने मात्र चौकार ठोकल्यानंतर या मॅच मध्ये पुन्हा एकदा आशा पल्लवित केलेल्या सापाडच्या. हो, पायातला चेंडू उडवलाय, झेल टिपलाय. फलंदाज मनीष मडवी बॅक टू द पॅव्हलियन. चेंडू शिल्लक आहेत. 5-15 ची गरज. मनीषने ही भ्रमनिराश केला. त्याने आशेची किरण आणली होती या चौकाराने, पण तो बाद झाला आणि मैदानावरती आता मात्र किशोर पाटीलला यावं लागले. चेंडू शिल्लक आहेत. 5-15 ची गरज. हे षटक जवळजवळ 25,000चे षटक आहे. जो जिंकेल तो चॅम्पियन बनेल आणि 50,000 रुपये रोख रक्कम त्याला देण्यात येईल, आणि जो पराभूत होईल त्याला 25,000 रुपये इथून रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. बघूया 5-15. दबाव दोन्ही बाजूला. अजूनही मातडी संघाला माहिती आहे काही घडू शकतं. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ. सरड्यासारखा हा खेळ रंग बदलत असतो. बघूया. हवेत मिस टायमिंग. कीपर जज करतात. राजने टिपला. झेल संपलाय. मैदानावरती किशोरचा खेळ. फलंदाज 7वा बाद झाला. इक्वेशन आता मात्र बदलतंय. चेंडू शिल्लक असेल 4 आणि 15 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला सापड कमबॅक करू शकतो, पण मोठा फटका मारणार कोण? कारण की अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे. आणि आता मात्र तळाचे फलंदाज हे टॅलेंडर मैदानावरती संघर्ष करताना दिसतील. एज लागले. चेंडू येतोय यावेळेस मात्र शॉर्ट लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते. इक्वेशन बदलते. प्रत्येक डॉट चेंडू प्रत्येक सिंगल वरती माताडीकडनं टाय येत आहेत. इक्वेशन 3 चेंडू
14 धावांची गरज आहे. विघ्नेश मडवी विघ्नांचा अंत करेल का, बनेल का विघ्नहर्ता. या मॅच मध्ये क्षमता आहे, अनुभव आहे, 2 मोठे फटके मारावे लागतील. पण दुसऱ्या बाजूला हर्षद शेलार सारखा अत्यंत प्रतिभा संपन्न गोलंदाज ज्याने या 3 बॉल मध्ये केवळ 1 धाव दिलेली आहे आणि त्यामुळे 3 चेंडू 14 शिल्लक आहेत. हर्षद राउंड द विकेट. ओ स्लाइस केलंय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट. चेंडू सीमा पार, चौकार. या चौकारने जणू काय सांगतोय फलंदाज. त्या ठिकाणी आपण बघतात विघ्नेश पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण 2 चेंडू मध्ये 10 करायचे आहेत. विघ्नेश विघ्नार्थ बनेल का, संकट मोचक बनेल का. 2 मोठे फटके हव्यात इथून सापाट टीमला. विघ्नेशकडे ती क्षमता आहे, पण हर्षदला एकच चेंडू चांगला फेकायचा आहे. या 2 चेंडू मध्ये 1 चेंडू चांगला आला तर चॅम्पियन पदावरती नाव कोरेल, तो म्हणजे माताडी. बघा दबाव आहे, दबावाच्या लाटेवरती जो आरूढ होणार तोच बनणार सिकंदर या मॅच मध्ये. साबेगाव चषक 20-25 चा हा चित्तथरारक अंतिम सामना. उडवलाय, गेलाय का, फिल्डर येतात, गेलाय सीमारेषेबाहेर. येतो षटकार. मॅच मधला सस्पेन्स कायम, थरार कायम. कॅच पकडले असेल तर या 700 रुपये मिळतील. कोण आहे या? रैबिट. क्या बात है रैबिट, बहुत ही चालाक है रैबिट. रैबिट तो घास खाता है लेकिन 700 रुपये में 1 किलो मटन मिल जाएगा. या ये मित्रा ये बघा, वाईट वाटून घेऊ नको. रॅबिट वगैरे तुम्ही नाव सांगता, नंतर त्यांना राग आमचा येतो. रॅबिट फेमस असेल. 1 बॉल 4. विघ्नेश या मैदानावरती पुन्हा एकदा मॅच मध्ये प्राण होतोय. सापाड संघाच्या आशा पल्लवित करतोय. या कॅच पकडले या रॅबिट. रॅबिट सुसाट या. 700 रुपये जीएसटी कापली जाईल उशीर केला तर. विघ्नेश मैदानावरती पुन्हा एकदा सापाडच्या समर्थकांच्या आशा पल्लवित करतोय. 1 बॉल 4. होऊन जाऊ दे टाळ्या या अंतिम बॉल साठी. ऑन साइडला फिल्डर येत आहेत डीप मधून. कंपल्सरी 4 पाहिजेत आणि अशा प्रकारे साबेगाव चषक 20-25 चा चॅम्पियन संघ बनलाय आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी. खूप खूप अभिनंदन.